शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक झालेत। शेट्टींनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं, मात्र जिल्हाधिकारी हे कार्यालयातच नव्हते। प्रशासन शेतकऱ्यांची बाजू का ऐकत नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय। राजू शेट्टी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते कार्यालयामध्ये, मात्र जिल्हाधिकारीच या कार्यालयामध्ये नव्हते। त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांची बाजू का ऐकत नाही असा सवाल त्यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते, धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला। मात्र या ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांना भेटले नाहीत आणि त्यामुळेच प्रशासन शेतकऱ्यांची बाजू का ऐकत नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। राजू शेट्टी याच प्रकरणामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचलेले होते, मात्र या ठिकाणी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी भेटू शकलेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची जी बाजू आहे ती सुद्धा मांडता आली नाही आणि त्यामुळेच जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचं म्हणणं का ऐकून घेत नाहीत, त्यांची बाजू का ऐकत नाहीत असा सवाल राजू शेट्टी यांनी केला। शक्तीपीठ महामार्गाला या आधीपासूनच शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांची जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते आणि ती देण्याची तयारी या शेतकऱ्यांची नाहीये। आणि आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवलेली आहे। शेतकरी आंदोलनाचा धसका घेऊन राजू शेट्टी यांच्या बैठकीमध्ये धाराशिव प्रशासनाने हा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सरकार अखेर झुकलंय। शेतकऱ्यांचा विरोध झुगारून प्रशासनाकडून मोजणी करण्यात येत होती आणि त्यामुळे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवलेला होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत चर्चा केलेली आहे। आधी जेव्हा राजू शेट्टी या कार्यालयात गेलेले होते त्यावेळेस जिल्हाधिकारी भेटले नाहीत, मात्र आता ही भेट झालेली आहे आणि जी मोजणी सुरू होती धाराशिव जिल्ह्यामध्ये ती आता थांबवण्यात आलेली आहे। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबलेली आहे। शेतकरी आंदोलनाचा धसका आणि परिणाम पाहायला मिळतोय। राजू शेट्टी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मागणीमुळे ही मोजणी प्रक्रिया आता थांबलेली आहे। शेतकऱ्यांच्या विरोधापुढे अखेर सरकार झुकल्याचं पाहायला मिळतंय। राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि त्या चर्चेनंतर आता शक्तीपीठ महामार्गासाठी धाराशिवमध्ये जी मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती ती थांबवण्यात आलेली आहे। शेतकरी आंदोलनाचा हा परिणाम आपण म्हणू शकतो। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती। ओंकार कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। ओंकार, नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली की ज्यामुळे आता या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी जी मोजणी सुरू होती ती थांबवण्यात आली आहे? तृप्ती, जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काही गावांमध्ये जाऊन जे शेतकरी या प्रकल्पामध्ये बाधित आहेत त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी जाणून घेतलेले आहेत। त्यानंतर राजू शेट्टी जे आहेत ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले पाहायला मिळाले होते। त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत संवाद साधला। त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली की जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं निश्चित ओंकार, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। अपडेट्स घेत राहू।